लोकांचा जीव कसं वाचतं ते बघितलं. मला सुद्धा सर्व माझ्या मित्रांनी बसून सांगितले की बाबा तुझे लेकरं लहान आहेत, तुला आई वडील नाहीत, काका नाही, भाऊ नाही, मग तू या दिवस रात्र या ठिकाणी जो कोरोना काळामध्ये काकांनी माझ्यासारख्या गरीब कुटुंबाच्या मुलाला या खुर्चीवर बसवलं, त्या खुर्चीवर बसलं त्याचं न्याय देण्याचं काम माझं काही झालं, माझ्या कुटुंबाचं काही झालं तरी या मी संकटा काळामध्ये दिवसभर मी स्वतःसाठी पक्षानं विकास केलंच नाही. पण या सर्वच्या लोकांना ज्या जनतेनं म्हणायचं आपल्याला प्रभाग क्रमांक 12चे लोक जेवढे आहेत, तुम्ही थोडं समोर गेल्यानंतर कंधारकरचं या ठिकाणी मंगल कार्यालय आहे. मी सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व या भागातील ज्येष्ठ युवक अजून माता भगिनींनो, देगलूर नगर परिषदेच्या निवडणूक संदर्भात आम्ही जाहीरनामा खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब यांच्या हस्ते आम्ही जाहीर केलेला आहोत. तो आपल्याकडं प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आमच्या उमेदवाराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत तो जाहीरनामा पोहोचला आहे असं गृहीत धरून मी बोलतो. पुढील 5 वर्षामध्ये आमच्या पक्षाचं काय काय ध्येय धोरण आहे त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही मांडण्यात. त्यांच्या पुत्र आत्माला शांती लागल ते माझं पाहिलं एकदा ठिकाणी. पण आता 10 वाजायचा टाइम व्हायलाय आणि बरेच वक्ते बोलणार आहेत. सन्माननीय व्यासपीठाला माफी मागतो आणि या ठिकाणी सर्व माता भगिनींना, बंधूंना विनंती करतो. या ठिकाणी आपण बघत आहात मोगलाजी अण्णा काम करत असताना 5 वर्षाच्या काळामध्ये 2 वर्ष कोरोनामध्ये गेले, तरी त्यांनी या ठिकाणी विकास इतका आणला, या ठिकाणी इतकं चांगलं काम केलं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून. त्या ठिकाणी करत असताना आपण नेहमी कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण असोत, त्यांना आपण 3 वेळेस या ठिकाणी आमदार केलात. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक भरकटण्याचं काम या राष्ट्रवादी पार्टीच्या मंडळीकडून या ठिकाणी चालवलं आहे. त्यांना माझ्याकडून, आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी त्यांना विनंती आहे, तुमचा जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध करा. गेल्या 4-5 दिवसाखाली या ठिकाणचे माजी खासदार यांची या ठिकाणी जाहीर सभा झाली. जाहीर सभेमध्ये बोलत असताना ते म्हणत होते महाशय की मोगलाजी मामा हे बायकांना जमा करण्याचं काम करतात. अरे, ज्या आया बहिणींच्या आम्ही लक्ष्मी म्हणून पूजतो, त्यांच्याकडे आम्ही लक्ष्मी म्हणून पाहतो, त्या आया बहिणींचा तुम्ही बाया म्हणून उल्लेख केला, हे लक्षात घ्या. अरे, ज्या लुप्त चाललेल्या आपल्याला बतकमा सण असेल किंवा लोकोत्सव असतील, या माध्यमातून मोगलाजी मामाचं या जनतेशी या काँग्रेसनं सुद्धा अतिशय चांगले उमेदवार, जसं शोलेमधले जय विरू आणि ठाकूर ह्याची जी तिरंगी जोडी होती, तसे उमेदवार अतिशय घराघरात विचारून या प्रभागामध्ये बैठक घेऊन आमच्या मोगलाजी अण्णांनी या ठिकाणी उमेदवारी दिलेल्या. निवडणुका आहेत, सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हौसे गौसे नवसे, जे कधी 5 वर्षे कधी तोंड दाखिनात, कधी भेटलं तर बोलायला तयार राहणार, कधी नमस्कार रामराम केलं तर रामराम करायला तयार राहणार, कधी चहा पाणी विचारणार. पण निवडणुका आल्या की जसं कुत्र्याची छत्री होते. सर्व जाती धर्मांना घेऊन ज्यांनी अक्षरशः मागच्या 30-35 वर्षात यांना ओळखत नाही.